पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. हालेलुया, हालेलुया. 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 ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, संत जोसेफ हा विशेष गुण असलेला एक संत आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर दैवी गुण होते. त्याच्यामुळं परमेश्वराने त्याला निवडले. या संतांच्या जीवनामध्ये आम्ही 3 महत्वाच्या गोष्टी आणि फार फार शिक्षण देण्यालायक, आम्हाला शिकवण्यालायक, आम्हाला त्याचं अवलोकन करण्यालायक असे त्याच्यामध्ये गुण आहेत. संत जोसेफ, मार्च 19 हा संत जोसेफाचा सणाचा दिवस आणि ह्या दिवशी पुष्कळ चर्चमध्ये हा सण साजरा करण्यात येतो. आणि ह्या संताची विशेषता काय आहे आपण पाहूया. सर्वात प्रथम आपण ह्या संताची विशेषता पाहताना आम्हाला समजून येते की देवाने त्याला निवडलं आणि देवाने निवडलं त्यांना एक विशेष उद्देशासाठी. तो उद्देश कोणता पहा, त्यांनी येशूचे पालक पिता म्हणून, येशूचे पालक पिता बनण्यासाठी परमेश्वराने संत योसेफाला निवडले. एक पालक पिता बनणे एक सोपी गोष्ट नाही आणि हा मान दुसऱ्या कोणाला नाही मिळाला. हा मान येशूचा पालक पिता, तारणाऱ्याचा पालक पिता, रक्षण करणाऱ्याचा पालक पिता, देवाच्या पुत्राचा पालक पिता बनण्याचा मान संत जोसेफाला मिळाला. आणि संत जोसेफाने हा मान किंवा हे बोलावणे संत जोसेफाने एकदम आनंदाने स्वीकार केले. आणि त्याच्यामध्ये त्याला त्रास नव्हता असं नाही. खूप कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी हे त्याचं कार्य निभवलं. कठीण परिस्थितीमध्ये त्रास घेऊन, दुःख सहन करून त्यांनी हे निभवलं. तर सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे त्याला देण्यात आली की येशूचे लालन पालन करणे. माता मरियेला जेव्हा देवदूताने संदेश दिला की तू गर्भवती राहशील, आणि जेव्हा ती गर्भवती होती तेव्हा संत जोसेफला मोठा प्रश्न पडला आणि त्याच्या मनामध्ये पुष्कळ विचार आले की हे काय आहे. लग्नाच्या पूर्वी ही गरोदर आहे. त्यावेळेस त्याच्या मनामध्ये खूप कठीण परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये एक मोठं संकट आलं आणि तो विचार करू लागला की आता काय करायचं. आणि याच्या मनामध्ये तिला बदनाम करण्याची याची इच्छा नव्हती, म्हणून आता काय करावं हा विचार करत होता. तेव्हा त्याच्या झोपेमध्ये देवदूतानी त्याला येऊन सांगितलं का तू चिंता करू नको, तू तिला स्वीकार करण्यासाठी तू अनुमान करू नको, कारण तिच्या हृदयामध्ये जे गर्भ आहे तो दुसऱ्या कोणापासून नाही तर पवित्र आत्म्यापासून आहे. तेव्हा जेव्हा देवानी देवदूताला पाठवून त्याला हा संदेश दिला, त्याने आनंदाने तिला स्वीकार केला. असं काही विचार केला नाही की समोर काय होईल, कोणतं संकट येईल, कोणत्या हालअपेष्टेला तोंड द्यावं लागेल, हे त्यांनी विचार केला नाही. परंतु देवाने सांगितलं म्हणून त्यांनी तिला स्वीकार केला आणि आलेल्या संकटाला त्याने तोंड देऊन त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये परिश्रम करून येशूचे त्यांनी लालन पालन केले आणि त्यांनी सर्वांसमोर एक चांगलं आदर्श त्यांनी प्रकट केले. आणि त्याने एवढी मोठी जबाबदारी करत असताना त्याला खरोखर खूप त्याग करावा लागला. त्याग आणि त्यागमय जीवन त्यांनी जगलं. मरियेसाठी, स्वतःसाठी, बाळासाठी परिस्थितीचे त्याग, वातावरण, सामाजिक दृष्टिकोनातून जेव्हा हेरोद बाळाला मारायला टपला होता तेव्हा त्यांनी आपली सुख सोयी सोडून देऊन तो पडून गेला. तर अशा प्रकारे त्यांनी खूप हाल अपेष्टा सोसल्या. येशूच्या जन्माच्या वेळेस जेव्हा जागा मिळाली नाही तेव्हा ह्या जोसेफानी
माता मरिया अशा दुःखाच्या परिस्थितीमध्ये असताना ती काही करू शकली नाही, परंतु जोसेफाने इकडे तिकडे जाऊन जागा शोधून एक गाईच्या गोट्यामध्ये एक तंजीचा तिथे एक जागा तयार करणे हे जोसेफाने केलेले आहे. हा संत जोसेफ एक खूप कष्टाळू आणि एक निवडलेला, एक धडपडीचा आणि देवाची आज्ञा पाळणारा हा संत जोसेफ. आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक महत्वाचं गुण म्हणजे तो विनम्र होता. कोणालाही मोठ्या आवाजाने बोलत नव्हता किंवा कोणालाही त्रास देणारा नव्हता. स्वतः सहन करून विनम्रता घेऊन दुसऱ्यांची सेवा करणारा होता. माता मरियाची त्यांनी सेवा केली. खर तर बाईची सेवा माणूस करणार नाही. गरोदर असताना, बाळंतीण झाल्यावर किंवा बाळ लहान असताना, परंतु यांनी माता मरियेची सेवा केली, स्वतःला विनम्र केलं. कशासाठी? की देवाची सेवा करण्यासाठी त्यांनी माता मरियेची सेवा केली. आणि तो विश्वासू होता. विश्वासघात नाही केला त्यांनी, विश्वास ठेवला त्यांनी. देवाने जे सांगितलं त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला स्वीकारून त्यांनी त्याचे कार्य समोर नेले. आणि तो आज्ञाधारक होता. आज्ञाधारक. त्यांनी देवाची आज्ञा पाळली. देवाने जे सांगितलं त्यांनी नाकारलं नाही. देवाच्या आज्ञेला होकार देऊन तो समोर गेला. आणि ह्या महत्वाच्या 3 गुणामुळं तो एक चांगला नीतिमान बनला आणि म्हणून तो निवडलेला होता. निवडलेला, ह्या सर्व गुणासाठी देवाने त्याला निवडलं. दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आम्ही पाहतो, तो संपूर्ण वडील लोकांसाठी किंवा मानव जातीसाठी एक आदर्श उदाहरण आहे. आदर्श उदाहरण. त्यांनी कशा प्रकारे हे सर्व सहन करून येशूचे लालन पालन केले. आम्ही पाहतो आमच्या जीवनामध्ये कधी कधी काही संकट आलं तर आम्ही मागं टळतो किंवा कोणाला तरी दोष देतो. पुष्कळ कुटुंबामध्ये आम्ही झगडे तंटे पाहतो, कारण वडील लोक स्वीकार करण्यासाठी तयार नाहीत, परिस्थितीला स्वीकार करण्यास तयार नाहीत. कधी अडचण आली, कधी काहीतरी दुःख आलं तर मग एक दुसऱ्याला दोष देणे सुरू होते. काही पैशाची कमी पडली तर एक दुसऱ्याला दोष देणं, मग झगडा करणं, कुरकुर करणं हे सुरू होते. परंतु संत जोसेफनं अशी कधी परिस्थिती येऊ दिली नाही. त्यांनी निमूटपणे त्यांनी सहन केलं आणि कष्ट केला आणि प्रयत्न केला आणि त्या कुटुंबाला समोर आणलं. तो होता कोण? सुतार. आणि त्या सुताराच्या घरी पूर्वीच्या काळी काय होतं? काही नव्हतं, पैसा नव्हता. ते दानीचे सुतार होते. आणि दानीचे सुतार म्हणलं तर वर्षभर शेतकऱ्याची गरज भागवायची, त्यांचे नागर वकर करून द्यायचं आणि शेवटी वर्षाच्या शेवटी त्यांच्या शेतातून आलेलं अनाज याला भेटायचं. मग वर्षभर याच्या हातात पैसा नाही, मग अनाज खाऊन फक्त राहायचं. मग काही विकत घेण्याची इच्छा झाली तर ते इच्छा पूर्ण होणार नाही, तरी तसंच ते सहन करायचं. अशा गरीब घरी तो गरीब कुटुंबाचा एक मुख्य होता आणि अशा गरीब कुटुंबामध्ये त्यांनी येशूचे लालन पालन केलं. त्यात तो होता दाविदाच्या घराण्यातला, राजघराण्यातला होता, परंतु गरीब घरी त्यांनी जीवन जगला आणि सुताराचं काम केलं त्यांनी. आणि सुताराच्या काम करून येशूचे त्यांनी लालन पालन केले. आणि म्हणून येशूला मोठं करण्याची जे काही जबाबदारी त्याच्या समोर आली, त्या जबाबदारीला त्यांनी पूर्ण केलं. कधीच तो माघार घेतला नाही. आणि म्हणून हा मनुष्य जातीसाठी एक उत्तम उदाहरण आहे. आणि त्यांनी सतत स्वतःला पवित्र ठेवलं, देवाच्या आदेशानुसार जीवन जगलं. तो प्रार्थनामय जीवन जगत होता आणि पवित्र याला त्याने जोपासलं. त्यांनी वाईट काम केलं नाही, कोणाला दोष दिला नाही, झगडा केला नाही आणि तो वाईटामध्ये गेला नाही, कारण त्याच्या समोर नेहमी त्यांनी देवाचे आदर्श त्यांनी पालन केलेला आहे. म्हणून त्यांनी स्वतःला पवित्र ठेवून देवाच्या कृपेमध्ये, आशीर्वादामध्ये त्यांनी येशूला वाढवले. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे संत जोसेफ हे सर्व वडीलधाऱ्यांसाठी
उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक वडिलाचं कर्तव्य आहे की कुटुंबामध्ये पवित्रता ठेवणे, म्हणजे देवाची प्रार्थना, घरची प्रार्थना, घरामध्ये प्रार्थना, चर्चमध्ये जाणे, बायबल वाचणे, हे जिम्मेदारी, हे पाहण्याची जिम्मेदारी कोणाची आहे? वडिलाची आहे. तर म्हणून आपण संत जोसेफकडे पाहूया आणि आमच्या सर्वांच्या घरी आपण संत जोसेफाच्या कुटुंबासारखं आपण कुटुंब बनवूया. आमच्या लेकरांना, आमच्या घरच्या सगळ्या लोकांना प्रार्थनेची सवय लावूया, काबाड कष्ट करण्याची सवय लावूया आणि चांगले जीवन जगण्याचा, देवाच्या आदेशानुसार, देवाच्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी आपण आमच्या घराला सवय लावूया आणि संत जोसेफाकडून आपण शिकूया. अशा प्रकारे त्याचं कुटुंब एक पवित्र कुटुंब म्हणून वाढलं आणि त्याने पवित्रतेला जोपासलं आणि ते पवित्र कुटुंब असं त्याचं कुटुंब घोषित झालं. आणि प्रियजन हो, तिसरी महत्वाची गोष्ट आहे की तो सर्व चर्चचा पेट्रन संत म्हणून त्याला 1870 मध्ये पोप पायस 9 यांनी घोषणा केली. म्हणजे सर्व जगातील चर्चचा मध्यस्थ म्हणून त्याला घोषित करण्यात आलं. आणि तेव्हापासून ह्या संतच्या नावाने पुष्कळ चर्च आहेत आणि पुष्कळ चर्च याचे आदर्श घेऊन दुसऱ्याला शिकवतात आणि पुष्कळ लोकांनी आपलं नाव जोसेफ ठेवले अशासाठी की हा जोसेफ जो संत आहे तो एक चांगला संत आहे, पवित्र आहे, नीतिमान आहे आणि आम्हाला मदत करणारा आहे, पवित्र आहे, देवाच्या कार्यामध्ये त्यांनी हातभार लावलेला संत आहे. म्हणून आम्हाला सुद्धा तो पवित्र करणार, आमच्या जीवनाला पवित्रतेमध्ये वाढवणार, आम्हाला आशीर्वाद देणार आणि आम्हाला परमेश्वराकडे नेणार आणि आमच्यासाठी प्रार्थना करणार. ह्या अपेक्षेने पुष्कळ लोकांनी जोसेफ हे नाव घेतलेलं आहे. पुष्कळ चर्चचं नाव जोसेफ ठेवलेलं आहे, पुष्कळ संस्थेचं नाव जोसेफ ठेवलेलं आहे, पुष्कळ शाळेचं नाव जोसेफ ठेवलेलं आहे. आपण सुद्धा प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा संत जोसेफ याचे आपण मनातून याचे मान सन्मान करूया, आदर्श आपण आपल्या जीवनामध्ये घेऊया, त्याचा मान सन्मान करून त्याच्या मध्यस्थीने आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया की आम्ही सुद्धा संत जोसेफाचे गुण आमच्या जीवनामध्ये आत्मसात करावं, त्याच्या गुणाद्वारे आम्ही पवित्र राहावं आणि परमेश्वराच्या विश्वासामध्ये, कार्यामध्ये हातभार लावावं. आम्हाला अशी कृपा मिळावी म्हणून आपण संत जोसेफाकडे प्रार्थना करूया आणि त्याच्यासारखं बनण्यासाठी प्रयत्न करूया. आमच्या कुटुंबाला त्यांच्यासारखं बनवण्यासाठी प्रयत्न करूया आणि पवित्रतेचा आपण अनुभव घेऊया.